पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूच्या शिकवणीपैकी सर्वात महत्वाची, सर्वात आम्हाला आशीर्वादित करणारी एक शिकवण आहे क्षमा. क्षमा. येशूने आम्हाला क्षमा करणे शिकवले आणि त्या क्षमा करणे शिकवण्यामध्ये फार मोठा आशीर्वाद आहे. त्या क्षमा करणे शिकवण्यामध्ये प्रभू आम्हाला आशीर्वादित करत आहे आणि आम्हाला माहित आहे येशूनं आम्हाला क्षमा केलेला आहे. त्या क्षमेमध्ये आपण पाहूया, जेव्हा येशू क्रूसावर टांगलेला होता, तो वेदनामध्ये होता, त्याची पीडा तो सहन करत होता. शेवटचे क्षण होते त्याचे. आता त्याचा प्राण जाणार, आता दुसरं काही राहिलेलं नाही आहे. आता त्याची अशी वेदना आहेत का त्याला स्वतः शरीराला सहन करणे कठीण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने जीव जाणार आहे. तो तडपत आहे, देवाकडे पाहत आहे. आणि अशा वेळेस त्याच्या मनामध्ये, अशा वेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याची भावना, म्हणजे दुसऱ्याला वाचवण्याची भावना त्याच्या मनामध्ये येत आहे. क्षमा करण्याची एक भावना येत आहे. हे किती एक दैवी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही आनंदामध्ये आहोत, जेव्हा आम्हाला काही दुसरे विचार नाही, तेव्हा आपण सहज कोणाला आपण क्षमा करतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये समजा आम्ही अशा अडचणीमध्ये आहोत, तेव्हा आम्ही काय म्हणणार? माझं मला येऊन पडलेलं आहे आणि तू मला क्षमेविषयी विचारतोस, अशा प्रकारे आपण म्हणणार. परंतु प्रभूनं हे सर्व बंधन तोडले. सर्व लिमिट पार करून गेला येशू. सर्व जे काही आहे संस्कार आहे त्याच्या पलीकडे तो जाऊन, व्यवहार, संस्कृती, हे सर्व त्याच्या पलीकडे जाऊन येशूने अशा दुःखामध्ये पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे पित्या परमेश्वरा, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत त्यांना समजत नाही. याच्यामध्ये आम्ही काय पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, कधी कधी कोणी एखादा व्यक्ती, त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन तो जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अरे मला क्षमा कर असं म्हणून जो समोर येतो, तेव्हाही कधी कधी आम्ही क्षमा करायला तयार होत नाही. तू मला एवढं करूनही पुन्हा मला क्षमा मागतोस? एवढी माझी बेइज्जत करून पुन्हा तू क्षमा मागायला आलास? मला एवढ्या प्रकारे त्रास करून तू मला क्षमा मागायला आलास? तुला मी क्षमा करावं, तुला मी क्षमा करावं? बिलकुल तू क्षमेचा लायकीचा नाही आहेस. अशा प्रकारे आम्ही बोलतो, किंवा पुष्कळ मानवाची वृत्ती अशा प्रकारे आम्हाला दिसून येते. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने त्याला त्याच्याकडे कोणीही न येता, त्यांनी कोणतीही कंडिशन न ठेवता, कोणतेही त्याच्यामध्ये व्यत्यय न आणता, कोणतेही अट न ठेवता, त्यांनी स्वतःहून आपल्या दुःखाला विसरून, आपल्या संकटाला विसरून, आपल्या परिस्थितीला विसरून त्यांनी पित्या परमेश्वराकडे त्या लोकांसाठी प्रार्थना केली. हे क्षमेचं एक शिक्षण, क्षमा हे आम्हाला शिकवण्यासाठी, आणि आम्हाला क्षमेमध्ये किती शक्ती आहे, क्षमेमध्ये एक बंधन मुक्ती आहे हे दाखवण्यासाठी येशूने त्या चोराला, त्या शिपायाला क्षमा करून काय केलं? स्वतःला मुक्त केलं, स्वतःला मुक्त केलं. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा स्वतःला मुक्त करण्यासाठी आपण क्षमा करावं. जे लोक क्षमा करू शकत नाही, जे लोक दुसऱ्याला क्षमा देत नाही, ते लोक बंधनामध्ये आहेत. बंधनामध्ये आहेत प्रिय बंधू आणि भगिनींनो, बंधनामध्ये आहेत. मला सुद्धा परवा एक चांगला अनुभव आला. माझ्या मनामध्ये काही लोकांविषयी अशी एक भावना होती का ते चांगले लोक नाहीत, तो व्यक्ती चांगला नाही आहे, तो वाईट काम करतो, तो वाईट बोलतो, तो विरोध करतो, आमच्या विरोधामध्ये बोलतो, अशा प्रकारे माझ्या मनामध्ये भावना होती. खरं तर मी त्याला जाऊन काही म्हणत नाही आहो आणि तो मला काही म्हणत नाही आहे,
परंतु माझ्या मनामध्ये एक भावना होती की हा व्यक्ती अशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचा हा व्यक्ती आहे, म्हणजे त्रास करणारा व्यक्ती आहे, वाईट करणारा व्यक्ती आहे, वाईट बोलणारा व्यक्ती आहे, स्वतःचा स्वार्थ साधणारा व्यक्ती आहे, अशी ही भावना माझ्या मनामध्ये होती. तर याच्यामध्ये मग आम्ही कोण कोण क्षमा मागावं किंवा कोण क्षमा करावं? मी तर काही बोललो नाही त्या व्यक्तीला आणि त्यांनी तर मला काही बोललं नाही. मग याच्यामध्ये कोण जाऊन क्षमा करणार? तो येऊन मला क्षमा मागणार का? मी त्याला तो आल्यावर क्षमा करेल का? तर याच्यामध्ये समजदारी काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? माझ्या मनामध्ये जी कल्पना आहे ती वाईट आहे, मी ओळखलं पाहिजे. कोणती? तो व्यक्ती वाईट आहे हे तर असेलच, तो असेल तसा त्याच्याविषयी माझ्या जीवनाशी काही संबंध नाही. माझ्या जीवनाशी काय संबंध आहे? मला माझ्या जीवनामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये जे विकार आहेत ते मी काढून टाकलं पाहिजे. विकार काय आहे? तो व्यक्ती कसा आहे हे पाहण्याची गरज नाही, परंतु मी कसा आहो, मी त्या व्यक्तीविषयी वाईट चिंतन करत आहो. म्हणून मग मी काय करत आहो? मी स्वतःला फसवत आहो, मी स्वतःला बर्बाद करत आहो, मी स्वतःला वाईट बनवून, मी माझ्यावर बंधन ओढवून घेत आहो. तर मग मला देवानी अशा प्रकारे एक समजूत दिली की त्यांना तू क्षमा कर. जे आम्हाला असं वाटते का जे वाईट आहे तो माझ्याजवळ क्षमा मागासाठी येतपर्यंत मी वाट पाहायची गरज नाही. मनातून त्याला क्षमा कर. जसं मला वाटते की तो व्यक्ती एक वाईट वृत्तीचा आहे, तो वाईट काम करते, तेव्हा माझ्या मनामध्ये जेव्हा असा विचार आला त्याच वेळेस मी काय करावं? त्या व्यक्तीला मी मनापासून क्षमा करतो. जेव्हा मी त्याला क्षमा करतो, अंतकरणातून ते मी क्षमा करून देतो त्याला, तेव्हा मग माझं मन एकदम साफ होते. आणि त्याच्यानंतर मग माझं मन तो वाईट आहे का हे पाहण्यासाठी जात नाही. तो असेल वाईट, तो वाईट काम करत असेल, परंतु त्याच्याशी, माझ्या स्वभावाशी त्याचा माझा काही संबंध नाही. आणि म्हणून माझी कल्पना, माझे विचार हे एक सहज आहे. आम्ही समाजामध्ये आम्ही एक दुसऱ्याविषयी असे चिंतन करतो, एक दुसऱ्याशी बोलताना. समजा एखाद्या वेळेस आम्ही एका व्यक्तीशी बोलताना, दोघ जण बोलताना त्याच्याविषयी सांगताना आपण काय म्हणतो? ओ, तो माणूस ना, तो तर एकदम कामातून गेला. अशा प्रकारे आम्ही बोलतो. म्हणजे काय होते? का म्हणून मी असा बोलतो? कारण मी त्याला क्षमा केली नाही. जर मी त्याला क्षमा केले, तर क्षमा करून दिलं, तर तो वाईट आहे तरी पण मी त्याला क्षमा करून दिलं, तर मी काय म्हणणार? तो व्यक्ती चांगला आहे, तो चांगला बोलतो, तो प्रभूचा दास आहे, तो प्रार्थनामध्ये आहे. अशा प्रकारे मी चांगल्या गोष्टी बोलणार त्याच्याविषयी. समजा एखादी गोष्ट वाईट असेल तरी आपण असं म्हणतो एक दुसऱ्याला बोलताना, ते होत नाही का? माणूस होय, माणूस असल्यामुळे हे सर्व होते. अशा प्रकारे आपण बोलतो. कधी? त्याच्याविषयी माझ्यामध्ये प्रेम आहे आणि मी त्याला क्षमा करून दिलं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमेमध्ये फार मोठी शक्ती आहे. आणि जेव्हा आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद येते. जोपर्यंत आम्ही दुसऱ्याला क्षमा करत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये बंधन आहे. मी बंधनात आहो. मी बंधनात असल्यामुळे माझ्यावर देवाची कृपा येऊ शकत नाही, माझ्यावर पवित्र आत्मा येऊ शकत नाही, माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करू शकत नाही. जेव्हा मी बंधन मुक्त करतो, मी क्षमा करून देतो, तेव्हा बंधन मुक्त होऊन जाते आणि देवाची कृपा आमच्यावर येते. देवाच्या कृपेचे दरवाजे उघडतात, देवाच्या आशीर्वादाचा मार्ग उघडतो आणि आम्हाला क्षमा करण्याची शक्ती मिळते, सामर्थ्य मिळते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा हे दान, क्षमा ही एक देवाची कृपा आहे. क्षमा हे देवाने दिलेलं आम्हाला वरदान आहे. आपण त्याचा वापर करूया, योग्य वापर करूया. आपण क्षमा करून देऊया. आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कधी कधी क्षमा म्हणजे काय? कधी कधी आमच्या आईविषयी किंवा वडिलाविषयी किंवा कोणत्या भावाविषयी आमच्या मनामध्ये काहीतरी कल्पना आहे. कोणती? तो असा आहे, तो असा करते, असा बोलते, तो आहेस तसा. अशा प्रकारे आपण का म्हणून असा विचार करतो? कारण त्याला क्षमा केलाय. तो वाईटही असेल तरी त्याला मी क्षमा करतो. अंतःकरणात त्याला म्हणायची गरज नाही की मी तुला क्षमा करतो, परंतु अंतःकरणातून मी त्याला क्षमा करतो. जेव्हा मी त्याला क्षमा करतो तेव्हा माझ्या जीवनामध्ये आनंद येईल
आणि माझ्या जीवनामध्ये कृपेचे द्वार खुलतील आणि आमच्या कुटुंबामध्ये कृपेचे द्वार खुलतील. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण क्षमा करूया, क्षमा करणं शिकूया, एक दुसऱ्याला सांगूया आणि क्षमेचा भाव आमच्यामध्ये आणूया.